भारतीय माणूस जगाच्या पाठीवर कुठेही गेला ना तरी तो शेवटी खायला मागतो ते म्हणजे वरण भात. आणि या वरण भातासोबत जर एखादी कुरकुरीत भाजी तोंडी लावायला असेल मग तर काही विचारायलाच नको. तर आज आपण अशीच एक खमंग आणि अगदी मजेदार अशी भेंडीची भाजी बनवणार आहोत. तर अगदी 10 ते 15 मिनिटात बनून ही भाजी तयार होते आणि चवीचं म्हणाल तर एकदा खाल तर पुन्हा पुन्हा हीच भाजी बनवाल याची मात्र गॅरंटी. नमस्कार मंडळी, डिलिशियस फूड्स मराठीमध्ये मी माधुरी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. चला तर मग वेळ न घालवता आपण या अगदी मजेदार आणि खमंग अशा भेंडीच्या भाजीच्या रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिले मी अर्धा किलो भेंडी अगदी छानपैकी धुवून पुसून घेतली आहे. आता या भेंडीला आपल्याला दोन्ही बाजूंनी कट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याचे तिरकस असे काप आपल्याला करून घ्यायचे आहेत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सरळ काप केले तरीसुद्धा चालतात, परंतु तिरकस काप केल्यामुळे काय होतं की ती भाजी दिसायला छान वाटते आणि खायलासुद्धा अगदी कुरकुरीत तयार होते. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे सर्व भेंडी मी अगदी छानपैकी कट करून घेतली आहे. आता ही भेंडी आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया. आता भाजीसाठी आपण एक सिक्रेट मसाला तयार करूया. त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यात मी 50 ग्रॅम भाजलेले शेंगदाणे घेतले आहेत. त्यासोबतच 3 चमचे खोबरं आपल्याला घ्यायचं आहे. खोबरं नाही भाजलं तरीसुद्धा चालतं. आता यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहेत. मसाल्यांमध्ये 1 चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद, त्याबरोबरच 1 ते 1.5 चमचा गरम मसाला, कांदा लसूण मसाला घातला तरीसुद्धा चालतो. त्याबरोबरच 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा आमचूर पावडर, 1 ते 1.5 चमचा मीठ, 1 चमचा कसुरी मेथी आणि 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या आपल्याला घालायच्या आहेत. आता या सर्व मसाल्याला आपल्याला अगदी जाडसर असा कूट करून घ्यायचा आहे. याला अगदी बारीक दळायचं नाही तर अगदी जाडसर असा छानपैकी कूट आपल्याला करून घ्यायचा आहे. आता हा तयार झालेला मसाला आपल्याला थोड्या वेळासाठी बाजूला ठेवायचा आहे. आता एका पॅनमध्ये आपल्याला 3 ते 4 चमचे तेल घ्यायचं आहे. तेल अगदी मस्तपैकी गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी आपल्याला घालायची आहे. जिरे मोहरी तडतडली की लगेचच आपण जी भेंडी कापून ठेवलेली होती ती सर्व भेंडी आपल्याला पॅनमध्ये घालायची आहे. भेंडी आपल्याला 1 ते 2 मिनिटापर्यंत परतून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायची आहे. 1 ते 2 मिनिटानंतर जो मसाला आपण तयार केलेला आहे तो सर्व मसाला आपल्याला पॅनमध्ये घालायचा आहे. सर्व मसाला अगदी व्यवस्थितपणे भेंडीमध्ये एकजीव करून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की सर्व मसाला भेंडीमध्ये अगदी छानपैकी एकजीव झाला आहे. मसाला व्यवस्थितपणे एकजीव झाला की लगेचच आपल्याला पॅनला झाकण लावून घ्यायचं आहे आणि ही भेंडी आपल्याला 3 मिनिटापर्यंत वाफवून घ्यायची आहे. साधारणतः 3 मिनिटानंतर भेंडी आपल्याला एकदा पुन्हा परतून घ्यायची आहे जेणेकरून ती खाली डागणार नाही. आता पुन्हा झाकण बंद करून ही भेंडी आपण आणखी 3 मिनिटापर्यंत वाफवून घेणार आहोत. तर अशा प्रकारे मी टोटल 6 ते 7 मिनिटापर्यंत ही भेंडी शिजवून घेतली आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की अगदी खमंग आणि कुरकुरीत अशी भेंडीची भाजी तयार झालेली आहे. आता यामध्ये आपल्याला थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. ही तयार झालेली भेंडीची भाजी आता आपण आपल्या स्टाईलने सर्व करणार आहोत. तर आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि अगदी हॅपी रहा.